मित्रांनो नमस्कार. मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजना याची सध्या प्रचंड चर्चा चालू आहे आणि त्या योजनेच्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रभर संभ्रम निर्माण झालेला आहे. कशी मिळेल, काय मिळेल आणि गोंधळाचं वातावरण महिला वर्गांमध्ये, भगिनी वर्गांमध्ये आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, योजना चांगली आहे. आता बरेच लोक त्याला विरोध पण करतात, रेवडी कल्चर वगैरे, ते जाऊ द्या. परंतु ज्यांना गरज आहे त्या भगिनींना त्या 1500 रुपयाची, त्यासाठी महिला वर्ग प्रचंड प्रमाणात तहसील कचेरी, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयावर इथे हेलपाटे मारताना दिसत आहेत. आणि कसं असतं मित्रांनो, महिला वर्ग सहजासहजी ह्या कार्यालयामध्ये जात नाही. त्यामुळे तिथले परिस्थिती, त्या लोकांची हाताळणी किंवा काय त्यांना माहिती नसते ह्या गोष्टी सर्व. आता सगळेच पती आपल्या बायकांना घेऊन जातात किंवा पती सर्व करतात असतातलं नाही. बऱ्याचशा बायका स्वतःहून ते करत असतात, स्वतःहून त्या महिला सगळ्या प्रयत्न करत असतात आणि कोणते कागदपत्र पाहिजे, काय पाहिजे याचा प्रचंड गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे. तरी काल मुख्यमंत्री साहेबांनी किंवा विधानसभेमध्ये त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रम दूर केलेला आहे. डोमोसाईल सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, लग्नाची तारीख किंवा लग्नाची पत्रिका वगैरे वगैरे, आज वगैरे अनेक शंका कुशंका, कोण काय सांगेल याची काही तपास लागत नव्हता. आणि ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा ज्या कमी अशिक्षित महिला वर्ग आहे त्यांच्यामध्ये गोंधळाचं वातावरण झालेलं आपण बघत असत. आपण बघितलं असं बातम्या की तहसील कचेरीमध्ये प्रचंड महिलांचा गर्दी वाढत आहे काही ठिकाणी. आणि या सगळ्या याच्यामध्ये जे काही टोळधाड आपण म्हणतो, प्रत्येक याच्यामध्ये असे लोक असतात की लोकांची गरज पाहून आपला फायदा कसा होईल हे लोक बघत असतात. अनेक विघ्नसंतोषी लोक समाजामध्ये असतात आणि ह्या सगळ्याचा आपला कसा फायदा होईल. आता कालचीच बातम्या, काल पराजीतच्या बातम्यामध्ये की हजार रुपये डोमोसाईल सर्टिफिकेटला घेत होते. ग्रामपंचायतींनी आपल्या घरपट्ट्या, पाणीपट्ट्या हे वसुलीची धडाका लावलेला होता. तुम्हाला रहिवासी दाखला लागत असेल तर घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा. म्हणजे 1500 रुपये मिळवण्यासाठी इतक्या अडीअडचणी, इतक्या ह्या, आणि महिला वर्ग त्रस्त झालेला आपण दिसून येतो. मित्रांनो, यासाठी शासनाने काहीतरी सर्वांना समजेल असं आणि प्रत्येक तालुका वाईज किंवा असे 4-5 गावांचे गट करून म्हणा किंवा काही करून सर्वसामान्य भगिनींना कळतील अशा भाषेमध्ये किंवा तो वैयक्तिक किंवा ज्या आमदार आणि प्रत्येक गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते असतात, शासकीय कर्मचारी असतात, त्या सर्वांना व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करून ह्या महिलांना योग्य मार्गदर्शन केलं तर त्यांची सही सलपट होणार नाही, त्यांची धावपळ होणार नाही आणि आपले कामधंदे सोडून आता हे पैसे मिळावे म्हणून काम करणाऱ्या महिला सगळ्या रोजंदारीवर असतात, रोजंदारीने काम करणाऱ्या असतात, गरीब घरातल्या असतात. त्यामुळं सहजासहजी ह्या सरकारी कचेरीमध्ये त्यांचं जाणं येणं नसतं आणि तिथल्या कर्मचारी त्याची कशी अडवणूक करते त्याचे अनेक किस्से कालच्या धरून आपण बघत असाल मित्रांनो, बरोबर आहे की नाही. सेतू कार्यालय एवढं काही सज्जन नाही कोणत्याही प्रकारचे. ते आल्यानंतर आपल्याकडे बकराच आला त्याप्रमाणे ते कापायला सुरुवात करतात. यावर सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी अनेक घोषणा केल्या की त्यांना गुन्हे दाखल करू, अमकं करू. ते आता अमरावतीच्या तलाट्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, निलंबित केलेला आहे वगैरे वगैरे. 50 रुपयासाठी गरीब महिलांना छळलेला आपण बघत असाल मित्रांनो. ह्या सगळ्यामध्ये योजना चांगली आहे परंतु त्याच्या मागचा जो काही हालापेष्ट आहे त्या फार कठीण आहे. आता एवढं तरी बरं की मोदी साहेबांनी प्रत्येक व्यक्तीचे अकाउंट बँकेमध्ये काढलेले, परंतु बँक कर्मचारी आता एवढा मोठा परत लोंढा सरकारी बँकांकडे येणार आहे. आता सरकारी बँकाचे कर्मचारी फारच सज्जन आहे अशातली गोष्ट नाही. त्यांची वर्तणूक आपल्या सर्वसामान्य जनतेला माहिती. आता पैसेवाले आहे त्यांच्याशी ते सौजन्याने बोलतात, परंतु ज्यावेळेस गरीब लोक आहे किंवा असे वयस्क किंवा थोडेसे अशिक्षित म्हणा किंवा कधी मधी बँकेत जाणाऱ्या लोकांशी हे लोक कसे वागतात ते सांगायची गरज नाही मित्रांनो, बरोबर आहे की नाही. या प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला आहे. म्हणजे इतकी त्यांना काय म्हणू आपण मागणी झालेली, प्रसिद्धी मिळालेली की साहेब करून सर्वसामान्य जनता हैराण झालेली. त्यामुळं योजना चांगली आहे
परंतु ह्या योजनेच्या माध्यमातून जी काही भगिनी वर्गांची त्रेधा तिरपट उडत आहे, सलपट होत आहे, त्यांची अडीअडचणी होत आहे, तहसील कचेरी, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सेतू कार्यालय याकडे जाऊन कोणाकडे जायचं, काय करायचं याची प्रचंड त्रास या भगिनी वर्गांना होतो। तेव्हा मी एक सामान्य व्यक्ती म्हणून एक कळकळीची विनंती करतो की जे प्रशासकीय अधिकारी आहे त्यांनी या सर्वांवर काहीतरी उपाय काढायला हवा। आणि कसं आहे, तुम्हाला पैसे तर द्यायचे, आधार कार्ड लिंक केलं का तुम्हाला सगळ्यांचे खाते दिसतात, बरोबर आहे की त्याची प्रॉपर्टी दिसते असं म्हणतात सगळे। तर मग या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे, देऊन टाका ना, बरोबर आहे की नाही। ज्यांना तुम्हाला द्यायचे पैसे, ज्या वर्गाला, आता फक्त जे इन्कम सर्टिफिकेट आवश्यक आहे, कारण तुमचं इन्कम काय आहे आता त्याच्यात पण खरंच इन्कम दाखवलं जाईल की पण ती पण शंका आहे। आता असो, पण मित्रांनो योजना चांगली आहे, गरीब महिलांना त्याचा निश्चित फायदा होईल, कुटुंबाला हातभार लागेल। आणि त्याच्यानंतर जी काय ते 3 सिलेंडरची त्याचं अजून नाव ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार आहे त्याचा सगळा गोंधळ उडालेला आहे। आता बरं ती लाडली योजनाची बहिणा योजनाची मुदत वाढली 31 ऑगस्ट पर्यंत, त्यामुळे परत थोडीशी महिला वर्गांचं समाधान झालेलं आहे की 15 जुलै पर्यंत कसं काय हे करणार। त्यामुळे ती मुदत वाढल्यामुळे परत एकदा सरकारचे धन्यवाद। आणि महिला वर्गाने जास्त घाबरून न जाता प्रत्येकाला ती योजनेचा लाभ मिळणार आहे हे निश्चित धरा मित्रांनो। भगिनी आपल्या भगिनींना, आपल्या माता भगिनींना, आपल्या पत्नींना, आपल्या महिला आहे आपल्या घरातल्या, त्यांना सांगा की सगळ्यांना मिळणार आहे। फक्त काय होतं, एकदाच गोंधळ केला समजा, या खट्टीत सगळ्या जर महिला बाहेर पडल्या तर प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडते। त्यामुळं हळूहळू याच्यात जाऊन आपले कागदपत्र हे करून, आता कुठं सगळ्यात महत्वाचा प्रश्न हे नोंदवायचं कुठं याची अजून संभ्रम अवस्था आहे बरेच महिलांमध्ये। आता कागदपत्र तर गोळा होईन 1-2 दिवसामध्ये सगळे, परंतु ते नोंदायची कळत याची पण एक योजना आखायला हवी। प्रत्येक मंत्र्यांनी, आमदारांनी म्हणा, प्रत्येक गावामध्ये एक त्या संदर्भात ग्रामपंचायत कार्यालय म्हणा किंवा एक त्यांचे कार्यकर्त्यांकडून ह्या लोकांनी काहीतरी एक योजना आखून हे इम्प्लिमेंट कशी करणार आहे, त्यांची सबमिशन कसं करणार आहे, तुमचं ते सगळे फॉर्म कुठं भरायचे ही पण संभ्रमावस्था आहे। त्यासाठी योग्य मार्गदर्शन गरज आहे, योग्य मार्गदर्शन करणाऱ्यांची गरज आहे मित्रांनो। म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा राजकीय पुढारी म्हणा यांनी एक समन्वय साधून सर्वसामान्य जनतेला ह्या योजनेचं कशा प्रकारे इम्प्लिमेंट करायचे, कागदपत्र सोप्यात सोपे कोणते, आणि हे सगळे कुठं सादर करायचे, कसं त्याचा फॉर्म भरायचा, ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, या सगळ्याची एक माहिती द्यायला हवी। अगोदरच करायला हवं होतं ही सगळी घोषणा व्हायच्या अगोदर, परंतु घोषणा केल्यानंतर आता त्याचा गोंधळ उडणं साहजिकच आहे। म्हणून या सगळ्या योजनेमधून सामान्य महिलांची, भगिनी वर्गाची प्रचंड हालापेष्टा आपण बघतोय, प्रचंड मोठ्या रांगा, त्रास, पैशाचा खर्च, कामधंदे बुडवणं, या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो। योजना चांगली आहे, परंतु भगिनी वर्गाने सांभाळून सगळं करा, सगळ्यांना ती योजनेत सहभाग मिळणार आहे याची खात्री बाळगा, कारण निवडणुका जवळ आहे। त्यामुळे जास्त गोंधळ न करता, जास्त इरिटेक्स न होता किंवा जास्त घाई नाही करता 30 ऑगस्ट पर्यंतची आता मुदत वाढलेली आहे, त्यामुळे त्या मुदतीपर्यंत सगळ्यांना ते होऊ शकतं मित्रांनो। म्हणून भगिनी वर्गांना कळकळीची विनंती, काळजी करू नका, आपल्यापर्यंत ही योजना येणार आहे, आपले राजकीय नेते ते करणार आहे, त्यांचे कार्यकर्ते करणार आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका आणि आपलं नाव येणार नाही याची पण भीती बाळगू नका, तुमचं नाव येणारच आहे। असं मित्रांनो, विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।